महाराष्ट्र जन सुरक्षा विशेष अधिनियम 2024 हा जो कायदा आहे, हा कायदा विधिमंडळामध्ये येत आहे। त्याच्या विरोधामध्ये येत्या गुरुवारी दिनांक 27 मार्च 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कॅम्प येथून जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा आयोजित केलेला आहे। हा जो कायदा आहे, हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन करणारा आहे। ह्या कायद्यामध्ये कुणालाही बेकायदेशीर ठरवणं, भाषा स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये हा कायदा आहे। तरी माझी असं विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील लोकांना, तर या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। जय भीम। बस या कायद्यामुळं नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत त्याच्यावर गदा आहे। म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य जाईल, लिहिण्याचं स्वातंत्र्य जाईल, न्याय मागण्याचं स्वातंत्र्य जाईल। जे घटनेमध्ये जे अतिशय महत्वाची तरतूद होती, जर आपल्याला न्याय भेटत नसेल तर आपण जनहित याचिका दाखल करत होतो। म्हणजे ते जे मूलभूत हक्काचा जो पार्ट आहे ते 12 ते 35 याच्यामध्ये तो आहे। तर आपल्याला त्याच्यावर बंधने येतील। आणि सरकार जे आहे, सरकार हे हुकुमशाही पद्धतीनं त्या मानसिकतेमधून हा कायदा आणण्याचा प्रयत्न करतोय आणि बहुमताच्या बळावर, आणि हे अत्यंत चुकीचं आहे। माझं सर्व जनतेला विनंती आहे की आपण प्रचंड प्रमाणात ह्याला विरोध केला पाहिजे आणि सर्वांनी रोडवर येऊन विरोध केला पाहिजे। या कायद्यावर